श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महिलांनी घराच्या पुढे बेलाचं झाड का लावावं? अशा स्त्रीच्या घरात काय घडते? नंबर 1. रोज सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्यनमस्कार करणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चंद्रप्रभा येते. नंबर 2. रोज बेलाच्या झाडाला स्पर्श करणाऱ्या स्त्रीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण तिच्या या कृतीने घरात सुख, समृद्धी, भरभराट, पैसा, प्रगती सर्व काही प्राप्त होते. नंबर 3. जी स्त्री सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्यनमस्कार करते, तिचा संसार सोन्याचा होतो. कधी ऐकले आहे का बेलाच्या पानांची साथ? ती साथ जी थेट महादेवांपर्यंत पोहोचते. बाई म्हणून आपण घराला जपतो, संसाराला गोंधळतो. पण एक गुप्त गोष्ट सांगू का? जर तुमच्या घराच्या पुढ्यात बेलाचं झाड नसेल तर घरात स्थिरता नाही. सुख येऊनही निघून जातं आणि लक्ष्मी आई फक्त दारापर्यंत येते, घरात शिरत नाही. हो, हे शिवमहापुराण सांगतं. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, बेलाचं झाड घरासमोर लावल्याने स्त्रीचं नशीब बदलतं. पण हे कुणालाही माहिती नाही, कारण ही माहिती आहे गुप्त, पवित्र आणि केवळ निवडक स्त्रियांसाठीच. बेलाचं झाड एक गुप्त दैवी ऊर्जा आहे. बेलाचं झाड म्हणजे केवळ एक झाड नाही, ते आहे शिवमहादेवाचं जिवंत प्रतीक. शिवमहापुराणात म्हटलं आहे की बिल्वपत्र येथे दत्तलिंगे सर्व समर्पितम त्रैलोक्यम तेने तुष्यते बिल्वपत्रम. विशेषतः अर्थात बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण केलं तर संपूर्ण त्रैलोक्य समाधानी होतं. बेलाच्या झाडाला 3 पानांची एकत्र जोड असते. सत, रज, तम हे 3 गुण, जीव, चेतना आणि आत्मा यांचं हे त्रिसूत्र या झाडात ज्येष्ठा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवींचा शक्ती वासते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. स्त्रियांसाठी बेलाचं झाड का आहे खास? तू स्त्री आहेस आणि तुझ्या शरीरात आहे सर्जनशीलता, मातृत्व आणि सहनशीलता. हे गुण जेव्हा बेलाच्या झाडाच्या ऊर्जेशी जोडले जातात तेव्हा तयार होते एक देवी सदृश ऊर्जा. शिवमहापुराणात असं वर्णन आहे. बेलवृक्षस्थिता शक्ती स्त्रीणा कल्याणकारिणी या वृक्षाजवळी वास करणाऱ्या स्त्रिया धन, संतती, आरोग्य व आयुष्य लाभतात. घरासमोर बेलाचं झाड असणाऱ्या स्त्रीसोबत काय घडतं? तिच्या आवाजात पडते मंत्रवत गूढता. बेलाची शक्ती तिच्या वाणीशी एकरूप होते. ती जे बोलते ते सत्य ठरतं. तिचं म्हणणं लोक ऐकतात. तिचं वाक्य आशीर्वादासारखं कार्य करतं. तिच्या पदस्पर्शाने घरात लक्ष्मी स्थिर होते. लक्ष्मी घरात येते, पण ती टिकते त्या घरात जिथे बेलाचं झाड आहे. बेलाची थंड ऊर्जात्मक लहरी घरात देवत्व निर्माण करतात. स्त्रीचे स्वप्न सत्यात उतरवतात. बेलाजवळ ध्यानधारणा करणाऱ्या स्त्रीला गूढ स्वप्न पडतात आणि ती भविष्यसूचक ठरतात. तिचा 6वा इंद्रिय जागृत होतो. घरातील वादविवाद आपोआप शमतात. बेलाच्या झाडापाशी रोज दिवा लावल्याने वाणीची कटुता दूर होते. घरात संवाद वाढतो. भूत, प्रेत, बाधा दूर होतात. शिवमहापुराण सांगतं, बेलाच्या झाडाजवळ वास करणाऱ्या स्त्रीवर कधीही ग्रहबाधा होत नाही. स्त्रीचं तेज वाढतं, चेहरा तेजस्वी होतो. रोज सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्यनमस्कार केल्यास चेहऱ्यावर चंद्रप्रभा येते. त्या स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. ती स्त्री स्वतः लक्ष्मीच्या रूपात ओळखली जाते. गावात, वस्तीत किंवा घरात अशा स्त्री श्रद्धेने पाहिले जाते. लोक तिच्या पायावर डोकं ठेवतात. पण लक्षात ठेवा, बेलाचं झाड लावण्याचे नियम काय आहेत? बेलाचं झाड उत्तर-पूर्व दिशेला लावावं. झाड लावताना ओम नमः शिवायचा जप करत लावावं. शक्यतो सोमवारी बेलाचं झाड लावणं शुभ मानलं जातं. शुद्ध मनाने आणि व्रत धारण करून बेल लावावं. या झाडाला रोज जल अर्पण करावा. शिवमहापुराणातील एक गूढ कथा. बेल आणि स्त्री. एकदा एक गरीब ब्राह्मण स्त्री दररोज मंदिरात यायची. तिला काहीच नव्हतं, पण तिनं घराबाहेर बेलाचं झाड लावलं होतं. ती झाडाजवळ रोज बसून जप करत असे. काही वर्षांनी तिच्या घरात श्रीमंती, सौभाग्य, आनंद, मुलांचे यश सगळं येऊ लागलं. ती होती वृंदा, जी पुढे जाऊन एक देवी सदृश झाली. अजून काही खास गुप्त माहिती फक्त तुमच्यासाठी.
बेलाचं झाड जिथे असतं तिथे सर्पदोष नसतो. स्त्री जेव्हा बेलाचं पान शिवाला अर्पण करते तेव्हा तिच्या सप्तजन्मांचे पाप क्षय पावतात. बेलाच्या झाडाची सावलीत बसलेली स्त्री ऋण, रोग आणि भयापासून मुक्त होते. बेलाच्या पानांची अचूक पूजा स्त्रीसाठी गुप्त मंत्र. रोज सकाळी उठल्यावर स्नान करून बेलाच्या झाडाजवळ जा. उजव्या हाताने 3 पानांचा गुच्छ घेऊन खालील मंत्र म्हणावा. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच त्रयायुध त्रिजन पापसंहार बिल्व शिवार्पणम मस्त. हे पान महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करावं. त्यानंतर खालील मंत्राने बेलाच्या झाडाला 3 वेळा प्रदक्षिणा घालावी. ओम बेलेश्वराय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.